हाय सगळ्यांना. तर तात्याला का मोबाईल धरायला येईना, सगळं फोटोच काढलं. एवढा उशीर मी दाखवत होती, सगळं फोटोच काढलं. तर चला जाऊ द्या. तर परत एकदा मी दाखवते तुम्हाला. तर ही छत्री घेतली, तिथं लई जरुरी होती छत्रीची, म्हणून छत्री घेतली. आणि ही फळफूट बेडनं एक थाळ्या, आणि हे माझ्या कामाचा डब्बा, आणि दीक्षासाठी एक शेव आणलं पाकिट, आणि बाजूसाठी गोळ्या आणल्या. आणि ही एक सॅक घेतली, मी सॅक घेतली. आणि हा 2 पॅन्टा घेतल्या दीक्षासाठी मी. कारण कसं आहे माहिती का, लेकरांना कपडे नव्हतीच. आणि दीक्षा कशी आता हॉस्टेल असल्यामुळे तिला ड्रेस तर चांगला लागतेला म्हणून, आणि फाटलेला ड्रेस तिनं घातलं म्हणत होती ती मला. तर हो का, ही एक ड्रेस घेतला. कसा वाटतंय सांगा. आणि हा एक घेतला. हा तर लय भारी वाटला मला. हे तर माझ्या मागचा आहे. तर फिटिंग करन ती छान वाटलं का सांगा, कारण मला चॉईस नाही कळत. आणि मेन ही आपल्या बानूला अशी का घेतली माहिती का, तिला लय म्हणजे असं फ्रॉकीचं ही मी घेतलं नाही, त्या पहिल्यापासून असलीच घालत आली. आणि इथनं पुढं पण असलंच घालावं लागणार आहे, सुती. ते पण पिरीकोट नाही जमत तिला, आधीच घाम मारण्याचं आहे. आणि हा एक घेतलाय. 2 टी-शर्ट आणले तिला, अशा 2 पॅन्ट आणल्या तिला. बघू शकता तुम्ही, काय म्हणते त्याला, टिरीफोन का फिरीफोन म्हणतात. ही एक आणली. अशा का घेतल्या माहिती का, तर तिला मोठ्या घेऊन उपयोग नाही, अशा तिला म्हणजे शूट होते ते. आणि हे 2 वडण्या घेतल्या ड्रेसवर दीक्षासाठी. तर हे झाले कपडे. आणि हे बादली ही आणली मी तिकूनच, अशीच आणली. आता याला पिशवी नव्हती, काय नव्हती. आणि मोठा असे बॅग काय ते ही घ्यायचं म्हणल्यावर लय अवघड झालं. काय म्हणतात त्याला, इऱ्याची पिशवी. तर हा एक सँडल घेतला दीक्षासाठी. बघू शकता तुम्ही सँडल. तिला सँडलच नव्हता म्हणत होती सँडल नाही. मला सँडल आणून उष्ट असायचा, लय पण उष्ट असायचा नाही आणला. आता शाळेत मुली सगळ्या अशाच घालतात. असाच आणला, एकदम हलका आहे. आता लय भारी मधला नाही, भारी मधला असतं तर याला खोकं आलं असतं. तर खोकं नाही याला, अशीच आली कॅरी बॅगमध्ये. तर ही चप्पल, आणि ही काय मामचं, आणि ही 2 पातेली घेतलेली मी, ते पण आणली. आता होती ते आपल्याला इथं पण होती म्हणून आणली. आणि ही 2 ताटं, बारीक मोठं, जेवण्यासाठी झाकण्यासाठी. आणि बस एवढंच. आणि जे पण होतं भावाचं ते देऊन टाकलं. ते पण मला म्हणला आता मी गाडीवर आणतो, तू एवढं कशी नेणार. मग मी म्हणलं होतं मी नेते जेवढं जमतंय तेवढं. मग जेवढं जमतंय तेवढं मी आणलं. आता ती जेवढं जमल तेवढं ती मागणं गाडीवर बांधून आणन. आणि हे काय धुयची कपडे आहे ती माझी धुयची, ती काय नाही आता बाकी. ह्याच्यात काय आरसा कांगवा आहे, दुसरं काय नाही. खायला काय नाही आणलं लेकरांना. आणि ह्याच्यात पीठ ही काय काय चटणी ही मीठ हळद हे सगळं आणलं. आणि हे आणलं सिटीतच घेतलं होतं, पण तिथं बाहेर वलानं आम्ही कामाला गेलं तर बाहेर कपडे टाकले तर कोणवरी ठेवायचं म्हणून घेतलं. पण तिथं हातच पोचत नव्हता. आणि आता 3ऱ्या मजल्यावर म्हणलं आतमध्ये टाकावं लागायची म्हणून. हो का, हे पण तसंच आणलं इकडं. होईल आरसा हे घेतलेला आम्ही तिथं. काय नाही आता याच्यात सगळं ही असंच आहे, नटायचं म्हणजे चार्जर वगैरे कांगवा असा. तर काय नाही. तर चला, ही शेंगा, आई शेंगाला गेली वाटतं. शेंगा या, शेंगा खायला भावा बहिणींनो. तिकडं
20 रुपये पावशेर, 40 रुपये किलो शेंगा. आणि शेंगा तर मला लय खाऊ वाटलेल्या एकदा, पण घेतल्या होत्या मी पावशेर शेंगा, पण खाल्ल्या. तर चला बाय.